अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला येणारा दत्त जयंती सोहळा आहे, येणाऱ्या 9 डिसेंबर पासून ते 16 डिसेंबर पर्यंत गुरुचरित्र पारायण अवश्य करावं. तर खूप जणांचे प्रश्न असे आहे की खूप जणांच्या घरी नॉनव्हेज होत असतं, काही काही लोकांच्या घरी नॉनव्हेज होतं, तर तिथं गुरुचरित्र पारायण करायला चालेल का, हा एक प्रश्न होता. दुसरा प्रश्न असा आहे की खूप महिला भगिनी सेवेकरी ताई आहेत, त्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे, पण मध्ये प्रॉब्लेम येत असल्यामुळे, पिरियडचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे मग गुरुचरित्र पारायण करावं की नाही करावं, कधी करावं, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती बघेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या युक्तीप्रमाणे गुरुचरित्र पारायण तुम्ही कधीही करू शकता आणि अवश्य करायला पाहिजे. आयुष्यामध्ये, पूर्ण आयुष्यामध्ये एकदा तरी आपण गाणगापूरमध्ये संगमावर गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे. तिथं प्रत्यक्ष दत्त महाराज असतात. आता खूप जणांचे प्रश्न आहे की दादा त्यांच्या घरी नॉनव्हेज खाता, मग गुरुचरित्र पारायण करायचं का नाही. माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही 100% गुरुचरित्र पारायण करावं. त्या काळामध्ये त्यांना नॉनव्हेज घरामध्ये खाणं पहिले बंद करायला सांगावं. जे 7 दिवस 8 दिवस असेल त्या काळामध्ये घरामध्ये नॉनव्हेज त्यांना करायला नका सांगू. त्या काळामध्ये तुम्ही घरी गुरुचरित्र पारायण विना अडथळे गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता. अगोदर खात असेल नंतर खात असेल काय, फक्त गुरुचरित्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, या काळामध्ये नॉनव्हेज असेल हे घरामध्ये होऊ द्यायचं नाही. तेवढा काळ तुम्ही त्यांना सांगा सगळ्यांनी, तेवढा काळ सांगायचं आणि अवश्य करा. कारण कसं असतं, आपण खूप जण म्हणतात की त्यांच्या घरी नॉनव्हेज होतं मग ते सेवाच करत नाही, नुसतं जेवायचं आणि झोपायचं, असं नाही. तेवढ्या काळापुरतं तुम्ही नॉनव्हेज आहे ते बंद करा आणि तुम्ही गुरुचरित्र पारायण आहे, महिला सेवेकरी असेल तर गुरुचरित्र पारायण तुम्ही 100% करू शकता. घरामध्ये गोमित्र शिंपडायचं, घर पूर्ण स्वच्छ आवरून घ्यायचं, गोमित्र शिंपडून सकाळच्या वेळेस गुरुचरित्र पारायण करून घ्यायचं. गुरुचरित्र पारायण करताना कधीही मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं, मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही, नुसते बोट फिरवायचे नाही, डोळ्याने गुरुचरित्र वाचायचं नाही. परत आता खूप जणांचे म्हणणं आहे की मग दादा गुरुचरित्र पारायण आम्हाला करायचं आहे, पण महिलांचे मासिक धर्म असेल तर मध्ये येत असेल, कोणाचा 14 कोणाला 15 येत असेल मध्ये सप्ताह काळामध्ये, तर मग त्यांनी गुरुचरित्र पारायण करायचं का नाही करायचं, त्या गोळ्या खायच्या. तर माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो पूर्ण झाल्यानंतरच त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण करावं. कारण की मध्ये प्रॉब्लेम आला तर तुमचं गुरुचरित्र कोण वाचेल, तो व्यक्ती नियम पाळणार आहे का, या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम तयार होता. म्हणून माझं सरळ हात जोडून विनंती प्रत्येकाला की तुम्हाला तुमचं डेट माहित असेल तर तुम्ही प्रत्येकाने काय करायचं, आपलं प्रॉब्लेम झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण करा. आता माझ्या स्वतःच्या घरी पण तसंच आहे, माझ्या मिसेसचा प्रॉब्लेम आहे त्या काळामध्ये, म्हणून मी 16 तारीख झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण करणार आहे. म्हणून आपापल्या गोष्टी आपल्याला प्रत्येकाला माहित असतात, गोळ्या गोंगाय फायदा नाही. जे आहे ते स्पष्ट सांगतो मी की तुम्ही प्रत्येकाने आपले प्रॉब्लेम डेट आहे ते नैसर्गिक चक्र आहे, त्याला अडथळे येऊ देऊ नका, ते होऊ द्या. ते झाल्यानंतर तुम्ही पूर्ण मार्गशीर्ष महिना म्हणजे 30 तारखेपर्यंत गुरुचरित्र पारायण करू शकता. म्हणून मनातला विचार काढून टाका. असं नका म्हणू की गुरुचरित्र सप्ताह आहे मग प्रॉब्लेम मुळे मला करायला जमत नाही. अशा खूप ताई आहे ते रडता, ते स्वतःला दोष देतात. असं करू नका ताई. माझ्या घरात स्वतः घरी महिला जी आहे मिसेस आहे त्यांना पण मध्ये प्रॉब्लेम आहे 14-15 तारखेला, त्याच्यामुळे मी स्वतः गुरुचरित्र पारायण नाही करत. प्रॉब्लेम झाल्यानंतर करायचं, काही प्रॉब्लेम नाही. नंतर मग पूर्ण सलग होतं प्रॉब्लेम, म्हणजे सलग आपण गुरुचरित्र वाचू शकतो, गुरुचरित्र वाचण्यामध्ये अडथळा येणार नाही. म्हणून आणि ह्या काळामध्ये जर तुम्हाला ह्या काळामध्ये कोणाला सुतक पडला असेल, वृद्धी पडली असेल, कोणाला कामामुळे, कोणाला जॉबमुळे, कोणाला कोणत्या कारणामुळे जर जमत नसेल 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर ह्या काळामध्ये जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना म्हणजे 30-29 तारखेपर्यंत गुरुचरित्र पारायण करू शकता. पूर्ण गुरुचरित्र पारायण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला.
मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण करायला खूप महत्व आहे, म्हणून या काळामध्ये गुरुचरित्र पारायण करू शकता. म्हणून आपले जे मुद्दे आहे, अजून जरी कोणाच्या मनात प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगू शकता. या 2 गोष्टी आहेत त्या मी पूर्ण क्लिअर केला. ज्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज होत असेल, पहिले होत असेल, काही होत असेल, तर त्यांनी 7 दिवसाच्या काळामध्ये नॉनव्हेज खाऊ नका. 7 दिवसामध्ये तुम्ही घरी गुरुचरित्र पारायण करा, मन शांत होईल. आणि ह्या काळामध्ये जर कोणाला गुरुचरित्र पारायण करायला नाही जमलं तर 30 तारखेपर्यंत गुरुचरित्र पारायण करू शकता. 30 तारखेपर्यंत जरी गुरुचरित्र पारायण करायला नाही जमलं तर तुम्ही कधीही वर्षभरात 365 दिवसामध्ये कधीही गुरुचरित्र पारायण करू शकता, अमावस्या सोडून. मन असतं पवित्र, सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे आपण वाचन करू शकता. ना मुहूर्त पाहायची वेळ, ना काय पाहायची वेळ, काही गरज नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.